मुंबई शहरात एक मुलगी राहत होती. नाव होतं शालिनी. वय साधारण 28 वर्ष. दिसायला खूप सुंदर, आकर्षक शरीरयष्टी आणि बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास. ती एका मसाज पार्लरमध्ये काम करत होती. आता त्या मसाज पार्लरमध्ये फक्त साधा मसाजच होत नव्हता, तर त्याच्या आड खूप काही चालायचं. हे तिला आधीपासूनच माहीत होतं. ग्राहकांचा मसाज करणं हे तिचं काम होतंच, पण ग्राहकांनी काही एक्स्ट्रा मागणी केली तर ती पूर्ण करणं हा देखील त्या कामाचा भागच होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शालिनीला यामध्ये काहीच अडचण नव्हती, कारण त्या एक्स्ट्रा कामासाठी वेगळे पैसे मिळायचे आणि तेही चांगले. शालिनीचं लग्न प्रमोद नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. प्रमोद एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. चांगला पगार होता. घरात पैशांची कमतरता नव्हती, पण एक मोठी समस्या होती, वेळ. प्रमोद सतत कामात व्यस्त असायचा. कधी भारतात, कधी बाहेर, टूरवरच असायचा. घरात असूनही तो मनाने दूर होता. शालिनीला प्रेम हवं होतं, लक्ष हवं होतं, कोणीतरी तिच्यासोबत वेळ घालवणारा हवा होता. पण तिच्या आयुष्यात ती पोकळी कायम राहिली. एक दिवस शालिनीने प्रमोदला सांगितलं, "मी पण नोकरी करणार आहे." प्रमोद म्हणाला, "मीच इतका कमावतोय, तुला कशाला पाहिजे नोकरी?" ती म्हणाली, "पैशासाठी नाही, तर वेळ घालवण्यासाठी." शेवटी प्रमोदने ते मान्य केलं. शालिनी नोकरी शोधत असताना एका मसाज पार्लरमध्ये पोहोचली. तिचं सौंदर्य पाहून मॅनेजर लगेच इम्प्रेस झाला. तिला लगेच जॉब ऑफर केली. सॅलरी पण चांगली होती आणि एक्स्ट्रा कमाईची संधी वेगळीच. शालिनी लगेच तयार होते. पहिल्या काही दिवसातच तिला सगळं समजतं. कोण ग्राहक कसा आहे, कोण काय मागणार आहे आणि कसं डील करायचं. ती हळूहळू या सगळ्यात रमू लागते. खूप ग्राहक येतात, पैसे मिळतात, पण एक गोष्ट कायम राहते, तिच्या मनातली रिकामी जागा. शारीरिक सुख पण मिळत होतं, पण समाधान मिळत नव्हतं. आणि तेवढ्यात एंट्री होते एका अशा व्यक्तीची, ज्याचं नाव होतं जेसन. एक दिवस एक आफ्रिकन माणूस भारतात फिरायला येतो. दिल्ली, आग्रा, वाराणसी सगळीकडे फिरून तो मुंबईला येतो. तो खूप थकलेला असतो. एक दिवस तो रिक्षातून जात असताना त्याच्या नजरेस एक मसाज पार्लर पडतं. तो विचार करतो, चला मसाज करून घेतो. तो आत जातो. रिसेप्शनवर बोलतो. योगायोगाने त्या दिवशी शालिनी मोकळीच असते. तिला सांगितलं जातं, याला घेऊन जा. शालिनी त्याला केबिनमध्ये घेऊन जाते. तो कपडे काढून बेडवर झोपतो आणि शालिनी मसाज सुरू करते. जसं तिचे मऊ हात त्याच्या शरीरावर फिरतात, तसं त्याच्या शरीरात प्रतिक्रिया सुरू होतात. तो आधीच 7-8 दिवसांपासून एकटा होता. आता तो पूर्णपणे उत्तेजित होतो. शालिनी लगेच ती हळू आवाजात विचारते, "सर, एक्स्ट्रा काही घ्यायचं का?" तो विचारतो, "काय?" तर ती हसून म्हणते, "जर तुम्हाला एखाद्या मुलीसोबत वेळ घालवायचा असेल तर." तो लगेच तयार होतो. तो म्हणतो, "किती पैसे?" ती म्हणते, "10,000." तो म्हणतो, "ठीक आहे, पण ट्विस्ट इथंच आहे." शालिनी म्हणते, "सर, एक ऑफर आहे." तो म्हणतो, "काय आहे?" तर ती म्हणते, "आज रात्री माझ्या घरी या. माझा नवरा बाहेर आहे आणि मला तुमच्यासोबत मोकळेपणाने वेळ घालवायचा आहे." तो खुश होतो. दोघे नंबर एक्सचेंज करतात. संध्याकाळचे 7:30 वाजतात. शालिनीची शिफ्ट संपते. ती पटकन पार्लरमधून निघते आणि आपल्या फ्लॅटवर पोहोचते. घरात येताच ती आधी स्वतःला तयार करते. अंघोळ करते, कपडे बदलते आणि हलकासा मेकअप करते. तिच्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते. ती जेसनला व्हॉट्सॲपवर मेसेज लोकेशन पाठवते. जेसन सुमारे 8 वाजता तिच्या सोसायटीखाली पोहोचतो. पण तिथं गेटवर सिक्युरिटी गार्ड त्याला थांबवतो. म्हणतो, "कुठे जायचं आहे?" तर जेसन शालिनीला कॉल करतो. मग शालिनी खाली येते त्याला न्यायला आणि गार्डला सांगते की हा माझा मित्र आहे. आणि मग ती जेसनला घेऊन वर जाते. फ्लॅटमध्ये प्रवेश करताच जेसन आजूबाजूला बघतो, तर घर एकदम स्वच्छ, व्यवस्थित आणि शांत होतं. शालिनी त्याला सोफ्यावर बसवते. फ्रीजमधून कोल्ड्रिंक वगैरे काढते. दोघे एकत्र बसून पितात. थोड्याच वेळात दोघांमध्ये मग संवाद सुरू होतो. जेसन विचारतो, "तुम्हाला इथं का बोलावलं आहे?" शालिनी काही सेकंद शांतच राहते आणि मग हळूहळू बोलायला सुरुवात करते आणि म्हणते, "माझ्या आयुष्यात सगळे
पण काहीतरी कमी आहे. ती पुढे सांगते, माझा नवरा आहे, पण तो कायम कामात असतो. मला वेळ देत नाही. मी एकटी पडते आणि खूपच एकटी. जेसन तिच्याकडे लक्षपूर्वक बघत असतो. शालिनीच्या डोळ्यात एकटेपणा दिसतो. जेसन हळूच तिच्या जवळ सरकतो आणि आपला हात तिच्या गालावर ठेवतो. तो स्पर्श होताच शालिनीच्या अंगावर शहारे येतात. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना दिसू लागते. ती आता पूर्णपणे त्या क्षणात हरवते. जेसन तिला हलकेच उभं करतो आणि बेडरूमकडे घेऊन जातो. त्या रात्री शालिनी पहिल्यांदाच स्वतःला पूर्णपणे मोकळं करते. ती ज्या भावना शोधत होती, जी जवळीक तिला हवी होती, ती तिला त्या रात्री अनुभवायला मिळते. रात्र कधी संपते त्यांना कळतच नाही. दोघेही थकून झोपून जातात आणि दुसरा दिवस उजाडतो. सकाळी जेसन आधी उठतो. शालिनी अजून झोपलेलीच असते. तो तिच्याकडे बघत असतो. थोड्या वेळाने शालिनी जागी होते आणि तिची नजर जेसनवर पडते. तिलाच ते चेहरा खाली करते. जेसन पुन्हा तिच्याजवळ येतो. तिच्या गालावर हात ठेवतो आणि पुन्हा त्यांच्यात जवळीक निर्माण होते. त्या दिवसाची सुरुवात तशी होते. आता शालिनीच्या मनात एक वेगळीच भावना तयार होते. शालिनीच्या मनात अटॅचमेंट तयार होते. फ्रेश झाल्यानंतर जेसन म्हणतो, मला आता निघायला हवं. हे ऐकून शालिनी घाबरते आणि ती त्याला थांबवते. नको, अजून जाऊ नकोस. ती त्याच्या गळ्यात पडते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. माझ्याकडे अजून 3 दिवस आहेत. माझा नवरा येणार नाही. प्लीज माझ्यासोबत थांब. जेसन काही क्षण विचार करतो आणि म्हणतो, ठीक आहे. शालिनी पण खुश होते. ती लगेच पार्लरमध्ये फोन करते. माझी तब्येत खराब आहे. मी 2-3 दिवस काही येणार नाही आणि मॅनेजर पण काही विचारत नाही. आता पुढचे 3 दिवस दोघं पूर्णपणे एकत्र राहतात. घरातील प्रत्येक कोपऱ्यात, सोफा, किचन, बेडरूम सगळीकडे ते वेळ घालवतात. पण इथं महत्त्वाचं काय आहे तर शालिनी फक्त शारीरिक सुख घेत नाही, तर ती भावनिकदृष्ट्याही जोडली जाते. ती हसते, बोलते, तिचं मन मोकळं करते. ती जसं आयुष्य हवं होतं तसं ती त्या 3 दिवसात जगते आणि ती जेसनच्या प्रेमात पूर्णपणे पडते. आता इथंच येतो टर्निंग पॉईंट. तर 3 दिवस संपतात. आता जेसनला जायची वेळ येते. तो बॅग भरतो, दाराकडे चालतो आणि मग शालिनी त्याला थांबवते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मलाही तुझ्यासोबत यायचं आहे. जेसन थोडा शांतपणे म्हणतो, तुझं आयुष्य आहे, तुझा नवरा आहे. पण शालिनी ऐकत नाही. ती आता पूर्णपणे भावनेच्या भरात वाहून गेलेली असते. शेवटी जेसन तिला समजावतो, मी परत येईन आणि तो निघून जातो. शालिनी खाली उभी राहून त्याला जाताना पाहत राहते. जोपर्यंत तो दिसेनासा होत नाही. ती वर येते आणि आता घरात शून्य पसरलेलं असतं. प्रत्येक वस्तू, सोफा, बेड, भिंती सगळं जेसनची आठवण करून देत. जेसन गेल्यानंतर शालिनी पूर्णपणे बदलते. ती घरी एकटीच बसलेली असते, पण तिचं मन मात्र त्या 3 दिवसातच अडकून राहतं. घरातील प्रत्येक वस्तू तिला जेसनची आठवण करून देते. सोफा, बेड, किचन, अगदी बाथरूमसुद्धा. ती कुठेही पाहते, तिला फक्त तोच दिसतो. आणि त्यानंतर प्रमोद त्या दिवशी संध्याकाळी घरी येतो. तो शालिनीचा चेहरा बघतो, उदास आणि हरवलेला. तो विचारतो, काय झालं, तब्येत बरी नाही का? पण शालिनी काहीच सांगत नाही. ती फक्त ठीक आहे असं म्हणते. प्रमोदला काहीतरी गडबड आहे हे जाणवतं, पण तो जास्त खोदून विचारत नाही. दुसऱ्या दिवशी शालिनी कामावर जाते, पण आता सगळं बदललेलं असतं. ग्राहक येतात, पण तिचं मन काही लागत नाही. कोणी एक्स्ट्रा मागणी करतो, पण ती सरळ नकार देते. मी फक्त मसाजच करेन. यावर मॅनेजर पण रागावते. हेच आपलं काम आहे. पण शालिनी तिच्या विचारांवर ठाम असते. मला नाही करायचं म्हणजे नाही करायचं. शेवटी मॅनेजर तिला कामावरून काढूनच टाकते. आता शालिनी घरी बसते. ना नोकरी, ना काही काम, फक्त आठवणी. ती दिवसभर फोन हातात घेऊन बसते. जेसनचा मेसेज येईल का, कॉल येईल का? दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर बोलणं सुरू राहतं. व्हिडिओ कॉल्स होतात. शालिनी त्याच्याशी बोलताना रडते. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. जेसन तिला शांत करतो. मी परत येईन. असेच 6-7 महिने जातात आणि एक दिवस त्यांची पुन्हा भेट होते. एक दिवस जेसन मेसेज करतो, मी भारतात येतोय. हे ऐकून शालिनी वेडी होते आनंदाने. तिला वाटतं आता पुन्हा तेच दिवस येणार. जेसन मुंबईत येतो. तो हॉटेल बुक करतो. शालिनीला कॉल करतो. शालिनी म्हणते, घरी येऊ नको, माझा नवरा आहे. हॉटेलमध्ये भेटू. जेसन तयार होतो
आता शालिनी हॉटेलमध्ये जात असते, पण योगायोगाने त्याच हॉटेलच्या जवळ प्रमोद काम करत असतो. प्रमोदची नजर अचानक शालिनीवर पडते आणि तो चकित होतो. ही इथे काय करते? त्याच्या मनात शंका येते. तो शांतपणे तिचा पाठलाग सुरू करतो. शालिनी हॉटेलच्या रूममध्ये जाते. प्रमोद रिसेप्शनवर जातो. ही महिला कोण आहे? रिसेप्शनिस्ट म्हणतो, एक आफ्रिकन गेस्टची गर्लफ्रेंड आहे. हे ऐकून प्रमोदच्या पायाखालची जमीनच सरकते. तो लगेच सांगतो, ती माझी पत्नी आहे. तो पुरावे दाखवतो. हॉटेल मॅनेजमेंट त्याला रूमपर्यंत घेऊन जाते. मग प्रमोद रूमचं दार ठोठवतो. आत शालिनी आणि जेसन असतात. शालिनीला वाटतं हॉटेलचा स्टाफ असेल. ती घाईघाईने काही कपडे अंगावर घेते आणि दार उघडते आणि पाहते तर समोर प्रमोद उभा असतो. शालिनीच्या चेहऱ्याचा रंग उडतो. जेसन अर्धा नग्न अवस्थेत उभा असतो. प्रमोद ओरडतो, हे काय चाललंय? शालिनी काही सेकंद शांत राहते आणि मग अचानक तिचा राग बाहेर येतो. हो, मी करते हे सगळं कारण तू मला कधी प्रेमच दिलं नाही. प्रमोद हादरतो. ती पुढे बोलते, तुला फक्त पैसा कमवायचा होता. मी एकटी पडले होते. मला वेळ हवा होता, प्रेम हवं होतं आणि जे मला तुझ्याकडून मिळालं नाही ते मला याच्याकडून मिळालं. ती जेसनकडे बोट दाखवते. हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि मला तुझ्यासोबत राहायचं नाही. प्रमोद पूर्णपणे तुटतो. प्रमोदच्या डोळ्यात पाणी येतं. तो शांतपणे म्हणतो, तू खूप मोठी चूक करतेस. याचा शेवट चांगला होणार नाही. पण शालिनी ऐकत नाही. मला काही फरक पडत नाही. प्रमोद काही न बोलता निघून जातो. त्याचं आयुष्य त्या क्षणी तुटून पडलेलं असतं. हॉटेलमध्ये त्या घटनेनंतर शालिनी पूर्णपणे प्रमोदपासून वेगळी होते. ती कोणताही विचार न करता जेसनसोबत जाण्याचा निर्णय घेते. जेसन मुंबईतच एक फ्लॅट भाड्याने घेतो. शालिनी त्याच्यासोबत राहायला जाते. सुरुवातीचे काही दिवस सगळं परफेक्ट वाटतं. ना कोणाची भीती, ना कोणाचं बंधन. शालिनीला वाटतं हीच माझी खरी जिंदगी आहे. ती जेसनसोबत हसते, फिरते, वेळ घालवते. तिला वाटतं तिने योग्य निर्णय घेतला. पण 2-3 महिन्यानंतर जेसनचं वागणं बदलायला लागतं. तो आधीसारखा वेळ देत नाही. बाहेर जास्त वेळ घालवतो. फोनवर व्यस्त असतो. शालिनी विचारते, काय झालंय? तर तो टाळाटाळ करायला लागतो. एक दिवस तो घरी एका नवीन मुलीसोबत येतो आणि शालिनी चकित होते. ही कोण आहे? जेसन अगदी सरळ उत्तर देतो, ही माझी गर्लफ्रेंड आहे. आणि शालिनी हादरते. ती म्हणते, पण मी आहे ना. जेसन हसतो, माझा इंटरेस्ट नवीन मुलीमध्ये आहे. तू आता जुनी झाली आहेस. हे ऐकून शालिनीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळतं ती फक्त वापरली गेली होती. आता जेसन पूर्णपणे बदलतो. तो शालिनीशी वाईट वागू लागतो. तिला ओरडतो, तिला आदेश देतो. हळूहळू शालिनी त्याची नोकरानी बनते. घर साफ करणं, जेवण बनवणं सगळं कामं ती करते. आणि जेसन रोज नवीन मुलगी आणतो. शालिनी सगळं पाहत राहते, पण काहीच करू शकत नाही कारण तिच्याकडे आता कुठे जाण्याची जागा नसते. 3-4 महिने असेच जातात. शालिनी पूर्णपणे तुटते. ती स्वतःलाच विचारते, मी काय केलं? तिला प्रमोद आठवतो. त्याचं प्रेम, त्याची काळजी. तिला जाणवतं, मी खूप मोठी चूक केली. एक दिवस ती ठरवते, आता इथून निघायचंच. ती जेसनला सांगते, मला सोडून दे. जेसन म्हणतो, जा, मला काही फरक पडत नाही. आणि शालिनी बाहेर पडते, एकटीच, तुटलेली. तिच्याकडे काहीच उरत नाही. ना घर, ना सन्मान, ना नातं. फक्त एकच पर्याय उरतो, प्रमोद. ती त्याच्या घरी जाते. सकाळची वेळ असते. ती दरवाजा वाजवते. प्रमोद दरवाजा उघडतो. दोघे काही सेकंद एकमेकांकडे बघत राहतात. प्रमोद कठोर आवाजात विचार, आता कशासाठी आले आहेस? शालिनी रडायला लागते. ती सगळं सांगते. जेसनने कसं वापरलं, कसं फसवलं, कसं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ती प्रमोदच्या पाया पडते. माफ कर मला. मी खूप मोठी चूक केली. मला परत घे. प्रमोद शांतपणे ऐकतो. त्याच्या मनात खूप वेदना असतात, पण तो अजूनही शालिनीवर प्रेम करत असतो. तो तिला उचलतो, आत बसवतो आणि म्हणतो, ठीक आहे, पण पुन्हा असं करू नकोस. हे ऐकताच शालिनी फुटून रडते. ती त्याला मिठी मारते आणि इथून एक तुटलेलं नातं पुन्हा जुळायला सुरुवात होते. मित्रांनो, कथेचा खरा अर्थ म्हणजे क्षणिक सुखासाठी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य उद्धृत करू शकतात आणि खरं प्रेम असलं तर माणूस माफही करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.